नमस्कार सर्वांना. नवीन प्रकरणाच्या लेक्चरला आज आपण सुरुवात करतोय. प्रकरणाचं नाव आहे सरनामा. महत्वाचं प्रकरण आहे आणि याच्यामधल्या जर संकल्पना समजल्या तर हे प्रकरण आपल्याला सहजपणे लक्षामध्ये राहतं आणि याच्यावरचे प्रश्न पण सगळे आपल्याला सहजपणे सोडवता येतात. मग आपण आज याच्यामध्ये जे जे काही महत्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना तर समजावून घेऊयात. शिवाय वेगवेगळे खटले आहेत ते वेगवेगळे खटले पण आपण समजावून घेऊयात, जेणेकरून कसाही प्रश्न विचारला तर आपल्याला या प्रकरणावरील प्रश्न सोडवता आला पाहिजे, समजला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण तयारी करूयात. सरनामा अनेक नावांनी ओळखला जातो. उद्देश पत्रिका असंही म्हटलं जातं, प्रिएम्बल असंही म्हटलं जातं. तर वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा आणि जगामध्ये सर्वात प्रथम कोणत्या देशाच्या राज्यघटनेमध्ये या सरनाम्याची सुरुवात करण्यात आली, किंवा जगामध्ये अशी कोणत्या देशाची राज्यघटना आहे ज्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला सरनामा दाखल केला गेलेला होता, स्वीकारला गेलेला होता. मग तिथून आपल्याला विचार करावा लागतो. तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचा, सरनामा या प्रकरणाचा अभ्यास करताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल अमेरिका या देशाची राज्यघटना. अमेरिका अमेरिका या देशाची राज्यघटना जगातली पहिली राज्यघटना ज्याच्यामध्ये सरनामा समाविष्ट करण्यात आलेला होता. आता याला प्रस्तावना असंही म्हटलं जातं. आपण म्हटलं वेगवेगळी नावं आहेत. प्रस्तावना आहे, उद्देश पत्रिका आहे, सरनामा आहे. तर याच्यामध्ये या प्रस्तावनेचे लेखक म्हणून कोणाला ओळखलं जातं हे पण महत्वाचे. आपण म्हटलं की सर्वात सुरुवातीला अमेरिका हा असा देश आहे की जगातली पहिली राज्यघटना या देशाची आहे की ज्याच्यामध्ये सरनामा हा सामील करून घेण्यात आला, असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग या प्रस्तावनेचे जनक कोण आहेत याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आपण म्हणूयात, तर हे पण कधी विचारले जाऊ शकेल, याच्यावरती अजून प्रश्न नाही विचारला. तर प्रस्तावनेचे जनक कोण आहेत, त्यांचं नाव आहे गोवेर्नोर मॉरिस, असं त्यांना म्हटलं जातं. पहा, गोवेर मॉरिस हे आहेत प्रस्तावनेचे जनक म्हणून कोणाच ओळखले जाते असंच आपल्याला विचारलं तर गोव्हर्नर मॉरिस हे त्यांचं नाव आहे. यांना प्रस्तावनेचे लेखक, प्रस्तावनेचे जनक म्हणून ओळखलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या कालावधीमध्ये आपण म्हटलं की अमेरिका हा पहिली राज्यघटना आणि मग अमेरिकेमध्ये जी सरनामा जाहीर करण्यात आला तो पुढे संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणापत्रामध्ये पण त्याचा समावेश झालेला आपल्याला दिसतो. पुढच्या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे घोषणापत्र याच्यामध्ये या सरनाम्याचा समावेश झालेला दिसतो. याचा प्रभाव पडला भारतीय घटनाकारांवरती. राज्यघटनेची निर्मिती चालू होती आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांनी त्यातून प्रेरणा घेतली. त्यांना असं वाटलं की अमेरिकेचा जो सरनामा आहे खरोखरच खूप उत्कृष्ट पद्धतीनं त्याच्यामध्ये एक तत्वज्ञान, राज्यघटनेचं तत्वज्ञान सांगितलं गेलेलं आहे. मग हा अशा प्रकारचा राज्यघटना जो संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणापत्रामध्ये सुद्धा दिलाय आणि आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा तो असणं गरजेचं आहे. ज्या ज्या काही जगामधल्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा सगळ्यांचा आपण स्वीकार करतोय. मग या ठिकाणी सरनाम्याचा सुद्धा आपण स्वीकार केलेला आहे आणि मग आपण या ठिकाणी असा विचार केला की हा सरनामा आपल्या राज्यघटनेमध्ये असला पाहिजे आणि मग आपल्या घटनाकारांनी सरनाम्याचा समावेश केलेला दिसतो. सरनाम्याचा समावेश तशा प्रकारे सुरुवातीला पहिला टप्पा तुमच्या लक्षात आला की कोणत्या देशाच्या राज्यघटनेत प्रथम उल्लेख झाला, त्याचे जनक कोण आणि मग भारतीय घटनाकारांवरती जे राज्यघटनेची निर्मिती करत होत्या त्या सर्वांवरती कसा प्रभाव पडला आणि त्यांनी कसा विचार केला की आपल्याही राज्यघटनेत हा सरनामा पाहिजे. तशा प्रकारे आपण याला म्हटलं, वेगवेगळ्या नावांनी याला ओळखण्याचा प्रयत्न केला. आपण पुन्हा एकदा आपण पाहूयात. या ठिकाणी पहा, सरनामा कोणकोणत्या नावांनी ओळखला जातो, वेगवेगळ्या नावांनी
प्रस्ताविका असं याला म्हणतात. प्रस्ताविका आपण म्हटलं, प्रस्तावना, प्रस्तावना, उद्देश पत्रिका असं याला म्हटलं जातं. उद्देश पत्रिका शिवाय आणखी उद्देशिका असं म्हटलं तरी तो प्रस्तावनाचा एक भाग, प्रस्तावनाचा आहे. उद्देशिका. अशा प्रकारे वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणारा हा सरनामा आपण म्हणतो. आणि सरनामा तर आपण लिहिलेलंच आहे. शिवाय इंग्रजीमध्ये जर आपण विचार केला, प्रिएम्बल या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अशा प्रकारे ही प्रस्तावना आपल्याला सरनाम्याची सांगता येईल की नेमका कसा ओळखला जातो हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता हे झाली सुरुवातीची प्रस्तावना. आता आपण याच्यामध्ये सरनाम्यामध्ये आणखी जर आपण विचार केला तर सरनाम्याची पार्श्वभूमी विचार करा. आपल्या राज्यघटनेमध्ये जो सरनामा दाखल झाला तर तो कशाच्या आधारावरती दाखल झाला. आपण असा विचार केला की घटनाकारांवरती प्रभाव पडला. घटनाकारांवरती प्रभाव तर पडलाच होता, पण आपल्या देशामध्ये जो सरनामा राज्यघटनेमध्ये सामील झाला त्याचा आधार कोणता मानला जातो, तर तो आधार पंडित नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता तो आधार मानला जातो. सरनाम्याचा आधार कोणता असं आपल्याला विचारतील. उद्दिष्टांचा ठराव आपण अभ्यासला, याचा आधार कोणता होता. याचा आधार होता पंडित नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला. आपण घटनेची निर्मिती या प्रकरणामध्ये तो उद्दिष्टांचा ठराव पाहिला होता. उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा उद्दिष्टांचा ठराव हा सरनाम्याचा आधार मानला जातो. लक्षात आलं, सरनामा आधार आपण म्हणतो. आठवतंय तुम्हाला उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडला होता. हा जो उद्दिष्टांचा ठराव होता तो केव्हा मांडला किंवा कधी मंजूर झालेला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण थोडीशी रिव्हिजन. 13 डिसेंबर 1946 मध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता आणि मंजूर कधी करण्यात आलेला होता. 22 जानेवारी 1947. 22 जानेवारी 1947 ला मंजूर करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा जो उद्दिष्टांचा ठराव होता तो एका काही मूलभूत संकल्पनांवर आधारित होता. म्हणजे उदाहरणार्थ आपण असाही विचार केला होता की पंडित नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होता. त्याच्यामध्ये आपण विचार केला होता की नेमकं भारताला राज्य कोणत्या प्रकारे बनवायचं आहे, त्याच्यामध्ये भारतीय नागरिकांचं लक्ष कोणतं असणार आहे आणि भारतीय राज्यघटना भारतीय नागरिकांना नेमकं काय देऊ इच्छिते या सगळ्यांचा समावेश या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला होता. अशा प्रकारे दुसरी गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आली की सरनामा याचा आधार कोणता मानला गेलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. तर आधार मानला गेलेला आहे पंडित नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला तो आपल्या देशामध्ये सरनाम्याचा प्रिएम्बल किंवा उद्देश पत्रिकेचा आधार मानला जातो. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे विचार केला की उद्दिष्टांचा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946, मंजूर झाला 22 जानेवारी 1947. पण भारतीय राज्यघटनेमध्ये हा सरनामा केव्हा स्वीकृत करण्यात आला याचाही विचार करावा लागतो. तर याच ठिकाणी आपण सगळं पाहूयात. 26 नोव्हेंबर 1949 स्वीकृत. हे सुरुवातीला आपण घटना समितीचं पाहिलं दोन गोष्टी. या ज्या दोन गोष्टी आहेत त्या घटना समितीबद्दल आपण अभ्यासला. आता भारतीय राज्यघटनेनं सरनामा केव्हा स्वीकृत केला तर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये. आणि स्वीकृत केला 26 नोव्हेंबर 1949 मध्ये, पण सरनाम्याची अंमलबजावणी केव्हापासून चालू झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 26 जानेवारी 1950 पासून सरनाम्याची अंमलबजावणी चालू झाली. भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकृत 26 नोव्हेंबर 1949 आणि या ठिकाणी आपण उल्लेख केल्याप्रमाणे अंमलात कधीपासून आलाय 26 जानेवारी 1950 पासून. आणि हे दोन आकडे कशाचे आहेत हे सुरुवातीला आपण म्हटलं की घटना समितीच्या बाबतीमध्ये हा
उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडला होता? 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरूंनी. आणि घटना समितीने तो कधी मंजूर केला? 22 जानेवारी 1947 मध्ये. भारतीय राज्यघटनेमध्ये तो कधी स्वीकृत करण्यात आला? 26 नोव्हेंबर 1949 मध्ये. आणि अंमलात कधी आला? 26 जानेवारी 1950 मध्ये हा अंमलात आलेला आपल्याला दिसतो. लक्षात येत आहे? तशा प्रकारे सुरुवातीला या गोष्टी काही लक्षामध्ये ठेवा. ही दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात आली. काय काय शिकलो पहा या स्लाइड मध्ये आपण. आधार कोणता होता? आधार आपल्या लक्षात आला. पंडित नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव. आपण घटनेची निर्मिती या प्रकरणात तो ठरावामध्ये काय काय उद्दिष्ट होती त्याचा पूर्ण अभ्यास केला होता. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. मग ते उद्दिष्टांची ठरावाची मांडणी केव्हा केव्हा झाली, कधी झाली, भारतीय राज्यघटनेने कधी स्वीकारला, अंमलात कधी आला, हे दुसऱ्या स्लाइड मध्ये आपल्या लक्षामध्ये आलं. त्याच्यानंतर पुढचा भाग घेऊया. आता असा विचार करा, या सरनाम्यामध्ये दुरुस्ती किती वेळा झाली आहे आपण असं म्हणूया. एक एक गोष्ट, एक एक टप्पा याचा आपण समजावून घेऊया. दुसरा टप्पा आपला समजावून घ्यायचा आहे, याच्यामध्ये दुरुस्ती कधी झाली. दुरुस्ती आठवतं? दुरुस्ती. आता पहा, हा तिसरा पॉइंट आहे तुमचा महत्वाचा. आपण या ठिकाणी विचार करतोय दुरुस्ती केव्हा झाली. आता विचार करा किती वेळा झाली. मग मी तुम्हाला सांगतो, दुरुस्ती फक्त एक वेळा झाली. आतापर्यंत सरनाम्यामध्ये दुरुस्ती किती वेळा झाली? फक्त एकदा झाली. लक्षात आलं? आता विचार करा, दुरुस्ती झाली आहे, मग कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ही दुरुस्ती करण्यात आली? ती घटना दुरुस्ती होती 42वी घटना दुरुस्ती 1976. या अन्वये सरनाम्यामध्ये फक्त एकदाच दुरुस्ती झाली. आता तुम्ही विचार कराल, दुरुस्ती झाली आहे, पण कोणती झाली आहे? पहा, दुरुस्ती झाली आहे, या दुरुस्तीमध्ये काय झालं की 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. 3 शब्द. कोणते 3 शब्द होते ते? हा पण महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये. तर ते शब्द होते समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. तिसरा पॉइंट आपल्या लक्षात आला की सरनाम्यामध्ये दुरुस्ती झाली. तुम्ही विचारलं किती वेळा झाली? एकदाच झाली. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये झाली? 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये दुरुस्ती झाली. त्या दुरुस्तीनुसार 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला. कोणते 3 नवीन शब्द होते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. लक्षात आला? हा तिसरा पॉइंट आहे. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट थोडीशी तुम्हाला मी सांगतो की हे सगळं झालं. 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार ही दुरुस्ती करण्यात आली. त्या दुरुस्तीमध्ये 3 शब्द टाकण्यात आले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता किंवा अखंडता. पण तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकेल की 42वी घटना दुरुस्ती 1976 ही जी दुरुस्ती होती, ही दुरुस्ती लागू केव्हापासून झाली? लागू झाली होती 3 जानेवारी 1977. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण माहिती मिळाली. दुरुस्ती झाली आहे, एकदा झाली आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार दुरुस्ती झाली आहे. 3 शब्दांचा समावेश आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता किंवा अखंडता, कुठलाही शब्द येईल त्याच्यामध्ये. आणि लागू कधीपासून झाली? तर 3 जानेवारी 1977 पासून लागू झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर काही गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतात. त्या कोणत्या याचा आपण विचार करूयात. आता या ठिकाणी पहा, भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणता आहे हे आता आपल्याला अभ्यासावं लागतं. मग आपण काय करूयात की प्रत्यक्ष सरनामा काय आहे याच्या अभ्यासाला सुरुवात करूयात. ठीक आहे, हे पहा, आता आपण काय करू, सरनामा नेमका काय आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलंय याचा विचार करायला सुरुवात करू. या ठिकाणी तुम्हाला आता हा सरनामा दिसतोय पहा, हा आहे आपल्या राज्यघटनेमधील सरनामा. सुरुवातीला काय करायचं, जे मी शब्द सांगतोय तिकडे लक्ष केंद्रित करायचं. या ठिकाणी पहा,
आम्ही भारतीय जनता स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. डायरेक्ट सुरुवातीचे 3, शेवटचे 4-5 शब्द वाचा. आम्ही भारतीय जनता, आपण सगळेजण काय करतोय? स्वतः प्रत अर्पण करतोय, म्हणजे आपण स्वतः केलंय हे लक्षात आलं. आता काय स्वतः प्रत अर्पण करतोय हे मध्ये सगळे सांगितलेलं आहे पहा. म्हणजे पहिल्यांदाच लक्षात आपल्या आलं की भारतीय जनतेने हे स्वतः स्वीकृत केलेलं आहे. म्हणून आपण म्हटलं की आम्ही भारतीय जनता स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. लक्षात आलं. आता काय अर्पण करायचंय हे आपण पाहू. या ठिकाणी काय काय सांगितलंय पहा. या ठिकाणी सांगितलं की भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडविण्याचा गणराज्य काय घडवायचंय ते लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य घडविण्याचा त्याच्या लक्षात आलं काय घडवायचंय. पहिली गोष्ट भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य आपल्याला घडवायचं आहे. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर न्याय मिळवून द्यायचा आहे. कोणत्या प्रकारचा न्याय असला पाहिजे? न्याय असला पाहिजे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय असला पाहिजे. स्वातंत्र्य असं आहे आम्हाला. स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर समानता आहे. कोणती समानता आहे? दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये पहा. बंधुता, कुठली बंधुता आहे? व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा आम्ही संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत. आणि आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हे आहे आपल्या सरनामा. लक्षात आलं. सोपा. सुरुवातीला आपण काय केलं की आम्ही भारतीय जनता काय करतोय? संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करतोय. हे सगळं भारतीय जनतेने आम्ही केलंय, आम्ही मान्य केलंय. मग काय काय मान्य केलंय हे मध्ये सांगितलंय. काय घडवायचंय? भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवायचं आहे. या प्रत्येकाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर न्याय कोणत्या स्वरूपाचा असणार आहे? सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय असणार आहे. स्वातंत्र्य कोणत्या प्रकारे आम्हाला मिळणार आहे? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य मिळणार आहे. आम्हाला समानता मिळणार आहे. कोणती? दर्जा आणि संधीची समानता असणार आहे. हे सगळं निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये बंधुता कोणत्या प्रकारची? बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. लक्षात आलं. हा आहे सरनामा. मग सरनामामध्ये हे जे शब्द आहेत की नाही, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य यांचा ओळीनं क्रम लावा असं विचारतात पहा. न्याय ओळीनं, सामाजिक, आर्थिक, राजकीय हे जे लिहिलंय याचा ओळीनं क्रम लावा असं शब्दांचा विचारतात. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचं? ओळीने क्रम लावा. हे सुरुवातीला लक्षात ठेवा. बंधुता कोणती आहे? व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. अशा प्रकारे भारतीय जनतेनं ही प्रत स्वतः अर्पण केलेली आहे. त्याला आपण म्हणतो सरनामा. आणि याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं होतं? कशावर आधारित आहे हे? पंडित नेहरूंचा जो उद्दिष्टांचा ठराव आहे त्याच्यावरती हे आधारित आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. चला, आता हे झालं सरनाम्याचं. आपण सुरुवातीचे काही मुद्दे अभ्यासले. त्याच्याबरोबरच सरनामा काय आहे प्रत्यक्षामध्ये याचा अभ्यास केला. आता आपल्याला सरनामा आणि भारतीय राज्यघटना या दोन्हींची संगड घालायची आहे आणि त्याच्यावरून कसे प्रश्न येतात त्याचा विचार करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहूयात.
कंटिन्यू करूयात आपण या ठिकाणी. सरनामा. चला, सरनामा आणि भारतीय राज्यघटना असं आपण म्हणूयात. सरनामा व भारतीय राज्यघटना. सरनामा आणि भारतीय राज्यघटनेचा या ठिकाणी आपण विचार करतोय. भारतीय राज्यघटना. आता याच्यामध्ये मी काही मुद्दे सांगतोय, त्या मुद्द्यांचा तुम्ही विचार करायचा आहे आणि मग त्याचं उत्तरही आपल्याला या ठिकाणी सापडणार आहे. पहिला मुद्दा मी तुम्हाला विचारतो, सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत असतो का? पहिला, सरनाम्याद्वारे कायदेमंडळाच्या अधिकारांवरती बंधन घालता येतं का? आणि तिसरा माझा अर्थ, घटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेतला जातो का? आणि याच 3 मुद्द्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातील. पहिली गोष्ट, सरनामा हा कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोत आहे की नाही? स्रोत नाही. लक्षात आलं? पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला याच्यामध्ये, सरनामा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत आहे का नाही? अधिकाराचा स्रोत नाही, हे विधान लक्षात ठेवायचं आहे. विधान विचारतील अशा प्रकारे परीक्षेमध्ये, अधिकाराचा स्रोत नाही हे स्पष्टपणे लक्षामध्ये ठेवायचं. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला असं म्हटलं की सरनाम्याद्वारे कायदेमंडळाच्या अधिकारावरती बंधन घालता येतं का? आपण पाहूया. कायदेमंडळाच्या अधिकारांवर बंधन घालता येत नाही. तर हे विधान, अशा प्रकारची विधान लक्षात ठेवायची. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, सरनामा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही. कसा नाही हे मी तुम्हाला समजावून सांगेल. सर्वोच्च न्यायालयाने कोणते निर्णय दिले, त्या निर्णयाच्या आधारे ते तुम्हाला स्पष्ट करणार आहे. पण ही विधानं परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. घटनेचा अर्थ लावण्यासाठी, घटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेतला जातो, हे लक्षात ठेवायचं. हे 3 विधानं लक्षात ठेवायची. ती स्पष्ट पण करून सांगेल मी तुम्हाला, पण अगोदर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही विधानं मला महत्वाची वाटतात. तुम्ही लक्षात ठेवायची 3 विधानं. पहिली गोष्ट, डोळे झाकून लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला ते पटवून पण देणार आहे की सरनामा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही. सरनाम्याद्वारे कायदेमंडळाच्या अधिकारावरती बंधन घालता येत नाही. याच्याशी संबंधित आपण असं जे म्हणतोय की सरनाम्याद्वारे कायदेमंडळाच्या अधिकारांवरती बंधन घालता येत नाही, याच्याशी संबंधित एक खटला आहे, रघुनाथराव खटला असं म्हणतात. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय की सरनाम्याद्वारे कायदेमंडळाच्या अधिकारावरती बंधनं नाही घालता येत. ते कसा खटला आहे ते पण मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये सांगेन. आणि तिसरं आपण म्हणतोय, घटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेतला जातो. आता तुम्ही असं म्हणाल की कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाहीये, कायदेमंडळाच्या अधिकारावरती या सरनाम्याद्वारे बंधनं घालता येत नाहीत, मग घटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा तुम्ही आधार कसा घेणार? आपण राज्यघटनेचा उद्देश कोणता आहे आपल्या? आता मी एक गोष्ट तुम्हाला सहज सांगतो, म्हणजे तुम्हाला पटेल हे तिसरं विधान. न्याय. न्याय मिळवून देणे हा आपल्या राज्यघटनेचा उद्देश आहे का? विचार करा. आहे ना? ठीक आहे. न्याय मिळवून देणे हा आपल्या राज्यघटनेचा उद्देश. तो न्याय कोणत्या प्रकारचा आहे हे कशात सांगितलंय?
आपण जो पाहिला सरनामा त्याच्यामध्ये न्याय कोणत्या प्रकारचा आहे हे कशामध्ये सांगितलं आहे, हे न्याय कोणत्या प्रकारचा आहे हे सरनाम्यामध्ये सांगितले. पहा या ठिकाणी सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हा जो उल्लेख केलाय सरनाम्यामध्ये, म्हणजे घटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेतला जातो. आणि न्याय देणं हा जर राज्य घटनेचा उद्देश असेल तो न्याय कोणत्या प्रकारचा आहे हे कुठं सांगितले, सरनाम्यात. या ठिकाणी आपण पाहू सरनाम्यात काय सांगितले पहा, सामाजिक आर्थिक राजकीय. लक्षात आलं? सामाजिक आर्थिक राजकीय म्हणजे घटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेतला जातो, हे तुमच्या लक्षामध्ये आहे. लक्षात आलं? म्हणजे नेमकी राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे हे कशावरून कळून येतं, सरनाम्याद्वारे. उद्देश पत्रिका म्हटलंय. राज्यघटनेचे जे सार आहे ना ते सार कुठं लपलंय, सरनाम्यामध्ये. उदाहरणार्थ पहा, आता पुढच्या वर्षीपासून तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होणार आहे राज्यसेवेची. मग त्याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्ही प्रश्नाच्या उत्तरामध्ये सुरुवातीला आपण काय लिहितो, प्रस्तावना लिहितो, त्यानंतर स्पष्टीकरण लिहितो आणि त्याच्यानंतर त्याचं मूल्यमापन लिहितो. प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहितो, पुढे प्रश्न जो आपण स्पष्टीकरणामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे याचा सारांश प्रस्तावनेमध्ये असतो. मग ही जी सरनामा आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे याचा सारांश सरनाम्यामध्ये आढळून येतो. म्हणजे नेमकी राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे ते कशावरून आपल्या लक्षामध्ये येतं, तर सरनाम्याद्वारे. मग या ठिकाणी आपल्याला असंही सांगता येतं, जर कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही सरनामा तर तो न्याय प्रविष्ट सुद्धा नाही. अधिकाराचा स्रोत नसेल न्याय प्रविष्ट सुद्धा नाही. न्याय प्रविष्ट नाही. तर ही विधानं लक्षात ठेवायची. पहिली 3, सरनामा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही, अधिकाराचा स्रोत नसेल तर न्याय प्रविष्ट नसणार आहे. त्याच्यानंतर सरनाम्याद्वारे कायदे मंडळाच्या अधिकारांवरती बंधन घालता येत नाही. घटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेतला जातो. उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, समजा न्याय देणं हा आपल्या भारतीय राज्यघटनेचा उद्देश असेल तर तो न्याय कोणत्या प्रकारचा आहे हे सरनामा सांगतात. सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचा उल्लेख आपल्याला सरनाम्यामध्ये आढळून येतो. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये पहा, आपण जे म्हणतोय की घटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेतला जातो असा उल्लेख कुठे केला याचा जर तुम्ही विचार केला तर बेरुबारी युनियन केस मध्ये केला आहे याचा उल्लेख. ह्या जो तिसरं वाक्य आहे याचा उल्लेख कुठे आहे याचा जर तुम्ही विचार केला कोणत्या केसमध्ये आहे, बेरुबारी युनियन केस, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा उल्लेख केला. हे जे तिसरं विधान आहे त्याचा उल्लेख केलेला दिसतो. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं या बेरुबारी युनियन केसमध्ये. काय सांगितलं, प्रस्तावनेचं मूलभूत महत्व आहे. प्रस्तावना हीच संविधानाची गुरुकिल्ली असं म्हणतंय या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय. पण राज्यघटनेची भाषा ज्या ठिकाणी अस्पष्ट आहे, संदिग्ध आहे, तिथं त्या भाषेच्या अर्थ लावण्यासाठी प्रस्तावनेची मदत घ्यावी लागते असं या ठिकाणी या बेरुबारी युनियन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. म्हणजे घटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेतला जातो असा स्पष्ट उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये केलेला दिसतो, तर बेरुबारी युनियन केसमध्ये केलेलं दिसतं. लक्षात आलं? ही विधानं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ही लक्षामध्ये ठेवायची. आता आणखी सांगता येईल आपल्याला सरनाम्यामध्ये ऐतिहासिक स्रोत म्हणून सुद्धा सरनामा महत्वाचा ठरतो. तुम्ही म्हणाल ऐतिहासिक स्रोत म्हणून सरनामा कसा महत्वाचा ठरतो? सरनाम्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली, 26 नोव्हेंबर 1949 सांगितलंय का? लागू कधी झाली हे सांगितलंय का? 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख संविधानाची स्वीकृती आहे. हे 26 नोव्हेंबर 1949 सांगितले, पण अंमलबजावणीची तारीख मात्र नमूद केलेली नाहीये. पण ऐतिहासिक स्रोत याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं भारतीय राज्यघटना आपण कधी स्वीकारली हे सरनाम्यामध्ये सांगण्यात आली आहे. म्हणजे तो ऐतिहासिक स्रोत आहे असं त्याला म्हटलं जातं. आता आपण काय करूयात, सरनाम्यामधील महत्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ काय आहेत हे समजावून घ्यायला सुरुवात करूया. पहिला, सार्वभौम म्हणजे काय?
सार्वभौम कोणत्याही बाह्य दबावाशिवाय किंवा कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणार, असं म्हणूयात आपण या ठिकाणी. सार्वभौम म्हणजे काय, तर कोणत्याही बाह्य शक्तीचा सार्वभौम प्रभाव नसणं याला सार्वभौम म्हणायचं. कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणं, स्वतंत्रपणे निर्णय घेणं, प्रभाव नसणे, कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे याला म्हणायचं सार्वभौम. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं. उदाहरण असं सांगितलेलं होतं की मधल्या कालावधीमध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालं. अमेरिकेनं रशियाच्या विरुद्ध भूमिका घेतली. रशियाकडून जगातल्या कोणत्याही राष्ट्राने काहीही खरेदी करायचं नाही, त्यांच्यावर बहिष्कार टाकायचा असं ठरवलं. आणि रशियानं भारताला एक ऑफर दिली. भारताला सांगितलं की तुम्हाला आम्ही तेल कमी किमतीमध्ये देऊ. आता भारतासाठी ही सुवर्ण संधी होती, कारण भारताचा व्यवहार प्रतिकूल असण्यामागे तेल हे महत्वाचं कारण आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तेल लागतं, मग त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च आपण करत होतो. आता तेल आपल्याला कमी किमतीत स्वस्तामध्ये मिळणार होतं, म्हणजे आपल्याला फायदा होणार होता. पण दुसरीकडे असं होतं की अमेरिकेने आपल्याला सांगितलं होतं की रशियाकडनं काही खरेदी करायचं नाहीये. मग ज्यावेळी मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली त्यावेळी आपल्या पंतप्रधानांनी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितलं की जर देशाचं हित असेल तर कोणत्याही बाह्य शक्तीचा दबाव आपण झुगारून टाकला पाहिजे. बाह्य शक्तीचा दबाव आपण न घेता देश हितासाठी जे निर्णय घ्यायचे आहेत त्या निर्णयांचा आपण स्वीकार केला पाहिजे. मग आपण काय केलं, रशियाकडून तेल खरेदी करायला सुरुवात केली. अमेरिकेचा जरी दबाव असला तरी सुद्धा, म्हणजे काय, आपण सार्वभौम आहोत. आपण काय करतोय, कोणत्याही बाह्य शक्तीच्या दबावाशिवाय काम करतोय, याला म्हणायचं सार्वभौम आहोत. आता सार्वभौम असल्यावरती आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो याचाही आपण विचार करूयात. सार्वभौम परकीय प्रदेश आपण ताब्यामध्ये घेऊ शकतो. आंतरराष्ट्रीय नियमानुसार परकीय प्रदेश मिळवू शकतो. परकीय प्रदेश मिळवणे किंवा आपला प्रदेश परकीयांना बहाल करणे. स्वतःचा प्रदेश परकीयांना बहाल करणे यांचा समावेश सार्वभौमत्वामध्ये सुद्धा होतो. उदाहरणार्थ तुम्ही पाहता, तुमच्याच कुटुंबामध्ये एखादी अशी व्यक्ती आहे, तुमच्याकडे एखादी 10 एकर जमीन आहे. 10 एकर जमिनीमधले तो तुमच्यासाठी खूप काम करतोय आणि तुम्हाला असं वाटलं की ही व्यक्ती खूपच प्रामाणिक आहे. मग तुम्ही काय कराल, उदाहरण सांगतोय, तुम्ही काय कराल की 10 एकर मधली 2 एकर जमीन त्याला तुम्हाला देऊन टाकायची. तुम्हाला अधिकार आहे का? अधिकार आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाला सुद्धा अधिकार आहे की परकीय प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा आहे आणि आपला स्वतःचा प्रदेश सुद्धा परकीयांना आपण देऊ शकतो, म्हणजे आपण सार्वभौमत्व आहोत. शिवाय आंतरराष्ट्रीय संघटनांचं आपण सदस्यत्व मिळवलंय का, या ठिकाणी पहा, हे सुद्धा सार्वभौमत्वाचा प्रकार आहे. युनोचं सदस्यत्व आपण मिळवलंय. मग त्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर आपल्यावरती असं कोणतं बंधन नाहीये. युनो असं म्हणत नाहीये याच नाही आलं तर युद्ध करू नये. आपण स्वतःनी आपलं हित पाहतोय, आपल्या देशाचं हित पाहून आपण निर्णय घेतोय. कोणत्याही बाह्य दबावाशिवाय आपण काम करतोय. आपल्याला वाटलं तर आपण राष्ट्रकुल संघटनेमध्ये राहू, आपल्याला जर नाही वाटलं तर राष्ट्रकुल संघटनेतून आपण बाहेर पडूयात, म्हणजे आपण सार्वभौम आहोत. लक्षात आलं? सार्वभौम म्हणजे काय, कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणं, बाह्य शक्तीशिवाय काम करणं. उदाहरणार्थ पहा की एखादी व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल हे कर ते कर, असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे, आणि त्याचं कोणत्याही प्रकारे दबाव न घेता तुम्ही स्वतंत्रपणे काम करता, याला म्हणायचं सार्वभौम. देशाच्या बाबतीत विचार करा, कोणी काही जरी म्हटलं, किती जरी दबाव टाकला, रशियाकडून तेल घेऊ नका म्हटलं, याच्याकडून हे घेऊ नका म्हटलं, तरी देशाचं हित लक्षात घ्यायचं आणि मग तो निर्णय घ्यायचा. म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव आपल्यावरती येऊ द्यायचा नाही, दबाव आपल्यावरती येऊ द्यायचा नाही. मग याच्यामध्ये आपण विचार केला कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. परकीय प्रदेश मिळवणं, स्वतःचा प्रदेश परकीयांना बहाल करणं
आंतरराष्ट्रीय संघटनेचं सदस्यत्व स्वतः घेणं किंवा ते सोडून देणं या सगळ्यांचा समावेश होतो सार्वभौम मध्ये. लक्षात आलं सार्वभौम म्हणजे काय? आता आपण विचार करूयात समाजवादी. समाजवादी समाजवादी काय आहे समाजवादी? आता पहिली गोष्ट, मूळ सरनाम्यामध्ये याचा समावेश होता का? पहिला याचा विचार करा. समाजवादी हा जो शब्द होता त्याचा मूळ सरनाम्यामध्ये समावेश होता का? सरनामा. तर मूळ सरनाम्यामध्ये याचा समावेश नव्हता. मग कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये समाजवाद या शब्दाचा आपण समाविष्ट केला? आपण म्हटलं एकदा घटना दुरुस्ती झाली. कोणती? 42वी घटना दुरुस्ती 1976. कोणकोणत्या शब्दांचा? समाजवाद, धर्मनिरपेक्ष, एकात्मता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला असं आपण म्हटलं का? मग समाजवादी शब्द तोच आहे. मूळ सरनाम्यामध्ये समाजवादी शब्दाचा समावेश नव्हता. आपण म्हणूयात मूळ सरनाम्यामध्ये समावेश नव्हता. कोणत्या घटना दुरुस्त्यान्वये समावेश करण्यात आला हे आपल्याला लक्षात घ्यायचं. मूळ सरनाम्यामध्ये समावेश नव्हता. मूळ सरनाम्यामध्ये याचा समावेश नव्हता. कोणत्या घटना दुरुस्त्यान्वये हा शब्द सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती 1976 या घटना दुरुस्ती अन्वये. पुन्हा एकदा रिपीट झाली. आता समाजवादी संरचना या संकल्पनेचा स्वीकार आपण कोणत्या अधिवेशनामध्ये घेतलेला होता? कधी? समाजवादी संरचनेचा स्वीकार आपण कधी केला? समाजवादी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये याचा उल्लेख आढळून येतो. संरचनेचा उल्लेख, संरचनेचा स्वीकार असं आपण म्हणूयात. संरचनेचा स्वीकार कधी केला? स्वीकार केला 1955 मध्ये. काँग्रेसचं एक अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनाचं नाव होतं आवडी या ठिकाणी. आवडी हे ठिकाण तामिळनाडूमध्ये आहे पहा. तामिळनाडू मधलं आवडी या ठिकाणी ते अधिवेशन भरलेलं होतं. त्याच्यामध्ये समाजवादी संरचनेचा स्वीकार करण्यात आला. 1955 मध्ये काँग्रेस पक्षाचं अधिवेशन भरलेलं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते याचा आपण विचार करा. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते UN ढेबर हे अध्यक्ष. चला काही काही गोष्टी कळाल्या पहा. समाजवादी या शब्दामध्ये आपल्या लक्षात आलं मूळ सरनाम्यामध्ये या शब्दाचा समावेश नव्हता. मूळ सरनाम्यामध्ये या शब्दाचा समावेश 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये करण्यात आला. समाजवादी संरचनेचा स्वीकार आपण 1955 मध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत केला. आवडी तामिळनाडू या ठिकाणी अधिवेशन भरलेलं होतं. या अधिवेशनामध्ये समाजवादी संरचनेचा स्वीकार झाला आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष UN ढेबर हे होते. चला इथून पुढे पण समाजवादीचा शब्द. आता पहा समाजवादी हा शब्द कुठे आढळतो? अजून मार्गदर्शक तत्व ज्यावेळी आपण अभ्यासायला सुरुवात करूयात तर त्याच्यामध्ये समाजवादी हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा खरा अर्थ मार्गदर्शक तत्वांमध्ये अभ्यासायला सुद्धा मिळतो. मग आपल्याकडे जो समाजवाद आहे तो कोणत्या प्रकारचा आहे? मार्क्सवाद आहे का गांधीवाद आहे का दोन्हींचं मिश्रण आहे? याचा आपण विचार करूया. आपल्याकडे जो समाजवाद आढळून येतो मार्क्सवाद आणि गांधीवाद या दोन्हींचं मिश्रण आपल्याला आढळून येतं आपल्या समाजवादामध्ये. ही एक गोष्ट झाली. आता तुम्ही म्हणाल मार्क्सवाद याच्यावरती आपल्याला खूप वेळ बोलता येईल पण या ठिकाणी लक्षात ठेवा मार्क्सवाद आहे काय? मार्क्सवाद म्हणजे
लोकशाही मान्य नाही मार्क्सवादाला. लोकशाहीने काहीही घडणार नाही. सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात घ्या आणि स्वतः कारभार चालवा. कामगारांनी त्याला म्हणायचं मार्क्सवाद. थोडक्यात तुम्हाला सांगतो. आणि गांधीवाद म्हणजे आपल्या महात्मा गांधींच्या विचारानुसार त्या ठिकाणी त्यांचे विचार या ठिकाणी येतात. म्हणजे या दोन्हींचं मिश्रण आपल्याला समाजवादामध्ये आढळून येतं. आता पहा, एकत्रितपणे आपण मिश्रण म्हणतोय, पण आपल्याला या ठिकाणी एका गोष्टीचा विचारही करावा लागतो. मार्क्सवाद आणि गांधीवाद या दोन्हींचं मिश्रण आहे असं कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने उल्लेख केलेला होता की भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद आणि गांधीवाद या दोन्हींचं मिश्रण आहे, असा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये केलेला होता असं पण विचारते. मग ते पण लक्षात ठेवा. अशा प्रकारचा जो उल्लेख आहे तो कोणत्या खटल्यामध्ये, त्या खटल्याचं नाव होतं DS नकारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. DS नकारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला होता. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं. कधीचा खटला होता हा? खटला होता 1982 चा खटला. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद आणि गांधीवाद या दोन्हींचं मिश्रण आहे. म्हणजे या ठिकाणी नुसतंच आपल्या लक्षात नाही आलं की मार्क्सवाद आणि गांधीवाद या दोन्हींचं मिश्रण म्हणजे भारतीय समाजवाद. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये नमूद केलं होतं असं जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवायचं DS नकारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला 1982 चा हा खटला होता याच्यामध्ये. पण आणखी एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची, काय? हे जर सगळं जरी खरं असलं की मार्क्सवाद आणि गांधीवाद या दोन्हींचं मिश्रण आहे सरनामा, तरी सुद्धा भारतीय समाजवाद जास्त कुठे झुकलेला आहे याचा जर तुम्ही विचार केला तर भारतीय समाजवाद जास्त गांधीवादाकडे झुकलेला दिसतो. समाजवाद जास्त गांधीवादाकडे झुकलेला आहे. हे पण विधान बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. मिश्रण आहे पण जास्त कुठे झुकलेला? गांधीवादाकडे झुकलेला आपल्याला दिसून येतो. लक्षात आलं? हे मुद्दे समाजवादीच्या बाबतीत. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही सांगितलं मार्क्सवाद गांधीवाद यांचं मिश्रण आहे, आणि मग गांधीजींचे विचार कोणते होते ते पण सांगा. आर्थिक समानता पाहिजे, उत्पन्नाचं समान वितरण झालं पाहिजे, वंचित वर्ग आहे आपल्या देशामध्ये, त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. हे विचार गांधीजींचे. मार्क्सवाद म्हणतोय, कार्ल मार्क्स म्हणतात की लोकशाही पद्धतीनं काही होणार नाही, लोकशाही पद्धत उलथून टाका, हिंसेच्या मार्गाने सगळी सत्ता आपल्या ताब्यामध्ये घ्या आणि स्वतःचं राज्य निर्माण करा, हा सांगतो मार्क्सवाद. गांधीवाद म्हणतो नाही नाही, आम्हाला हिंसा मान्य नाही, आम्ही हे सगळं मिळवायचंय, आम्हाला आर्थिक समानता प्राप्त करायची आहे, आम्हाला उत्पन्नाचं समान वितरण आम्हाला प्राप्त करायचं आहे, वंचित वर्गाचं जीवनमान सुद्धा उंचवायचं आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात सुद्धा आम्हाला आणायचं आहे. पण हे आम्ही हिंसेच्या मार्गाने करणार नाही आहोत, आम्ही हे शांततेच्या मार्गाने करणार आहोत, आम्ही हे अहिंसक मार्गाने करणार आहोत. त्याला म्हणायचं गांधीजींचा समाजवाद. आणि हेच सगळं ज्यावेळी हिंसेच्या मार्गाने आपण स्वीकारतो त्याला म्हणायचं कार्ल मार्क्सचा मार्क्सवाद. लक्षात आलं? त्या दोन्हींचं मिश्रण आहे आपण म्हणतोय. पण जास्त कुठे? आपल्याला शांततापूर्ण मार्गाने, अहिंसक मार्गाने भारतीय समाजवाद साध्य करायचा आहे. सगळी उद्दिष्ट पूर्ण करायची. आर्थिक समानतेचं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे, उत्पन्नाच्या समान वितरणाचं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे, वंचित वर्गाचे जीवनमान पण उंचवायचं आहे, समाजाच्या मुख्य प्रवाहात सुद्धा त्यांना आणायचं आहे, पण शांततापूर्ण मार्गाचा वापर करून आणायचा आहे. आम्ही अजिबात हिंसक मार्गाचा वापर करणार नाही आहोत. ह्या आहे समाजवाद, भारतीय समाजवाद. लक्षात आलं? आता आपण धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ समजावून घेणार आहोत. धर्म निरपेक्षता. धर्मनिरपेक्षता हा शब्द, चला धर्मनिरपेक्षता, आपण धर्मनिरपेक्ष आहोत. धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे सकारात्मक गोष्टींचा आपण विचार करतो. पुन्हा एकदा,
जसा समाजवाद हा शब्द मूळ सरनाम्यामध्ये नव्हता, तसा धर्मनिरपेक्षता हा शब्द सुद्धा मूळ सरनाम्यामध्ये नव्हता. कोणत्या घटनादुरुस्त्यांमध्ये 3 शब्द आले? 42वी घटनादुरुस्ती 1976. घटना दुरुस्ती 1976 याच्यानुसार हा धर्मनिरपेक्षता शब्द सरनाम्यामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. चला, इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. धर्मनिरपेक्षता, भारतीय राज्य धार्मिक आहे का नाही, कोणता धर्म आपण स्वीकारलाय का नाही, आपण धर्मनिरपेक्ष आहोत. आपण धर्मनिरपेक्ष आहोत तर कोणत्या धर्माच्या विरोधी सुद्धा आपण नाही आहोत. सगळे धर्म आपले मानणारे आपण आहोत. आपल्या देशाचा कोणताही राज्य धर्म नसणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असणे. सर्व पंथ, सर्व धर्म यांचा सन्मान करणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असणे. धर्म आपल्या देशामध्ये कोणतीही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे धर्म. राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म नसणार आहे, वैयक्तिक बाब आहे. सर्व व्यक्तींना धार्मिक स्वातंत्र्य आहे. यांना धार्मिक स्वातंत्र्य दिले. प्रत्येक व्यक्तीला त्याचा पंथ, त्याचा धर्म पाळायचा आहे, याचं स्वातंत्र्य आहे त्याला, धार्मिक स्वातंत्र्य. आणि मूलभूत हक्कांमध्ये त्याचा समावेश आहे. कलम 25 ते 28 याचा विचार केला तर आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेली दिसतात. धार्मिक स्वातंत्र्य कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलेली आपल्याला दिसतात. आणि हे सगळं कुठं आढळून येतं? आपल्याला भाग 3 मध्ये आढळून येतं. अशा प्रकारे आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर धर्म ही त्या व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे. सर्व व्यक्तींना, कोणतीही व्यक्ती असो, तुम्ही असो, मी असो, आपण कोणत्याही धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. मला वाटतं हिंदू धर्म चांगला आहे तर मी हिंदू धर्माचं या ठिकाणी आचरण करतोय. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती असो तर त्या व्यक्तीला जो धर्म आवडतो त्या धर्माचं आचरण करण्यासाठी तो स्वातंत्र्य असतो. आणि काही व्यक्ती अशा पण असतात, मी कोणताच धर्म मानत नाही, माझा विश्वास नाही, अशी म्हणणारी पण लोक तुम्हाला समाजामध्ये आढळतात. भारतीय, आपण काय म्हणतो, भारतीय राज्यघटना म्हणते चला तुम्ही पण आम्हाला मान्य आहात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणताही धर्म न मानण्याचा किंवा एखादा धर्म मानण्याचा दोन्ही स्वातंत्र्य आपल्या भारतामध्ये आहे. धर्मनिरपेक्ष आहोत. भारतामध्ये, आपल्या देशामध्ये जर तुम्ही विचार केला तर सगळ्या धर्मांना समान दर्जा आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. कंटिन्यू चालू राहू द्या. एक थोडासा प्रॉब्लेम आलाय, आपण एकच मिनिट थांबू आणि कंटिन्यू चालू ठेवू. थोडीशी आपण रिव्हिजन करूयात तोपर्यंत, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत. हे पण सुरुवातीला पाहिलं की कोणत्या देशाच्या घटनेवरून आपण घेतलंय. अमेरिका या देशाच्या घटनेवरून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. प्रस्तावनेचे जनक आपण अभ्यासले, गोवेर्नूर मॉरिस हे प्रस्तावनेचे जनक आहेत. सुरुवातीला संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणापत्रामध्ये याचा समावेश होता, याचा आपण विचार केला आणि त्याचा प्रभाव आपल्या घटनाकर्त्यांवरती पडला आणि आपण सरनाम्याचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला आपण दिसून येतो. मग याच्यामध्ये पहा, सरनामा वेगवेगळ्या नावांनी ओळखलेला आपल्याला दिसतं. प्रस्ताविका, प्रस्तावना, उद्देशपत्रिका, उद्देशिका, प्रिएम्बल अशा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला सरनामा ओळखलेला दिसतं किंवा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला ओळखता येतं. हा सरनामा आपण अभ्यासला तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे मुद्दे पाहिले. या ठिकाणी पहा, हा पहा, या ठिकाणी आपण अभ्यासला
की आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य दर्जा व संधीची समानता समानता कशाची स्वातंत्र्य कशाचं आणि कशा प्रकारचं आपल्याला राज्य घडवायचं ते सुरुवातीला सांगितलं. त्याच्यानंतर बंधुता कोणत्या प्रकारची असावी व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता आणि कधी स्वीकृत केले 26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि हे संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः भारतीय जनतेने प्रत अर्पण केलेली आहे असं आपण या ठिकाणी विचार केला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण विचार केला याला आधार कोणता आहे सरनाम्याला पंडित नेहरूंचा जो उद्दिष्टांचा ठराव होता तो आधार आपण मांडला. 13 डिसेंबर 1946 ला मांडला होता उद्दिष्टांचा ठराव. 22 जानेवारी 1947 ला उद्दिष्टांचा ठराव त्या ठिकाणी घटना समितीनं स्वीकृत केला. त्यानंतर संविधान सभेनं त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला आपण त्याचा उल्लेख करता तो स्वीकृत झाला भारतीय राज्यघटनेकडून आणि अंमलात आला 26 जानेवारी 1950 मध्ये. त्याच्यानंतर पहा दुरुस्ती फक्त एकदाच झाली आहे. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार 3 शब्दांचा समावेश समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता आणि लागू कधी घटना दुरुस्ती झाली 3 जानेवारी 1977 मध्ये. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये काही मुद्दे अभ्यासले. सरनामा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाहीये हे लक्षात ठेवायचं आहे आणि तो स्रोत नसल्यामुळं न्यायप्रविष्ट सुद्धा नाही. सरनाम्याचे कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधन घालता येत नाही रघुनाथराव खटल्यामध्ये सांगितलं हे. आणि तिसरं आपण अभ्यासलं की घटनेचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेतला जातो बेलुबारी युनियन केस मध्ये हे सांगितलंय. आणि त्याच्यानंतर सार्वभौम या शब्दाचा अर्थ आपण पाहिला कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे म्हणजे सार्वभौम. त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो ह्याचा आपण अभ्यास केला. परकीय प्रदेश मिळवणं स्वतःचा प्रदेश परकीयांना बहाल करणं आंतरराष्ट्रीय संघटनेचं सदस्यत्व स्वीकारणं हे आपले सार्वभौमत्वाचे प्रकार त्याची उदाहरणंही आपण घेतली. समाजवादीचा आपण विचार केला की मूळ सरनाम्यामध्ये या समाजवादी या शब्दाचा समावेश नव्हता. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार याचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर समाजवादी संरचना याचा स्वीकार आपण कोणत्या अधिवेशनामध्ये केला याचा विचार केला. आवडी अधिवेशन तामिळनाडूला भरलं होतं 1955 मध्ये आणि UN ढेबर हे त्याचे अध्यक्ष होते. आणि या ठिकाणी मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचं मिश्रण आहे असं आपण म्हणतो. आपला जो समाजवाद आहे भारतीय समाजवाद तो मार्क्सवाद आणि गांधीवाद या दोन्हींचं मिश्रण हे कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तर DS नकारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1982. तरी सुद्धा भारतीय समाजवाद जास्त गांधीवादाकडे झुकलेला आहे हे आपण पाहिलं. याच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली धर्मनिरपेक्षता. 42वी घटना दुरुस्ती 1976 वैयक्तिक बाब आहे धार्मिक स्वातंत्र्य आहेत कलम 25 ते 28 नुसार आणि भाग 3 मध्ये याचा समावेश आहे याचा आपण विचार केला. आणि आपण असंही म्हटलं की आपल्या देशामध्ये जेवढे धर्म आहेत त्या सगळ्या धर्मांना आपण समान दर्जा समान सहाय्य आणि समान संरक्षण दिलेलं आहे हे वैशिष्ट्य आहे. समान दर्जा समान सहाय्य समान संरक्षण या 3 प्रत्येक धर्माला आपण हे दिलेलं आहे. हे प्रत्येक धर्माला आपण प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या राज्याचा कोणताही धर्म नाही आपल्या देशाचा कोणताही धर्म नाही आपल्या देशानं प्रत्येक धर्माचं अस्तित्व मान्य केलंय. मान्य केलंय का याचाच दुसरा अर्थ आपल्याला विधानात विचारतील. घटनेनं धर्माचं अस्तित्व अमान्य केलेलं नाही म्हणजेच मान्य केलेलं आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि आपण जर विचार केला तर धर्माच्या आधारावर आपल्या देशामध्ये कोणताही भेदभाव केलेला दिसून येत नाही. दिसतो का नाही दिसत. तशा प्रकारे म्हणजे धर्मनिरपेक्षता ही जी बाब आहे भारताच्या बाबतीतली ती काय दर्शवते खालीलपैकी असं विचारतील. सकारात्मकता दर्शवते. सकारात्मकता भारतामधील धर्मनिरपेक्षता खालीलपैकी काय दर्शवते सकारात्मकता.
आपण सगळ्या धर्मांना समान दर्जा, समान साह्य, समान संरक्षण देतोय. म्हणजे काय? सकारात्मकता आहे. अशा प्रकारे धर्मनिरपेक्षता हे एक याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर पुढच्या शब्दाचा अर्थ आपण पाहूयात. आपला पुढचा शब्द आहे लोकशाही. लोकशाही. लोकशाही म्हणजे काय? लोकांच्या हातामध्ये सत्ता. लोकशाहीचे दोन प्रकार पडतात. प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही. लोकशाही. लोकांच्या हातात सत्ता असणे. आपल्या हातात सत्ता आहे का? आपल्याला जर असं वाटलं, की आपले पंतप्रधान बदलायचे आहेत, आपले मुख्यमंत्री बदलायचे आहेत, आपण बदलू शकतो का? तर सगळे लोक जर मिळाले, तर आपल्या मतांच्या आधारावरती हे करता येतं. म्हणजे लोकांच्या हातात सत्ता आहे. मग लोकांच्या हातात सत्ता आहे. लोकशाहीचे दोन प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. कोणते दोन प्रकार पडतात पहा. एक आहे प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? त्याचाही आपण विचार करूयात. प्रत्यक्ष लोकशाही कोठे आढळून येते? स्वित्झर्लंडमध्ये आढळून येते पहा. स्वित्झर्लंडमध्ये आढळून येते. अप्रत्यक्ष लोकशाही भारतामध्ये आढळून येते. तुम्ही म्हणाल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये फरक काय ते आम्हाला सांगा. प्रत्यक्ष लोकशाही एखादा निर्णय घ्यायचा आहे, उदाहरणार्थ 3 तलाक याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे दोन्ही देशामध्ये. आपण एक उदाहरण घेऊयात. 3 तलाक याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे, दोन्ही देशामध्ये निर्णय घ्या. इथं निर्णय कसा घेतील? या देशाची लोकसंख्या उदाहरण पाहतोय पण 5 कोटी आहे समजा. आपण उदाहरण घेऊया. समजा लोकसंख्या 5 कोटी आहे. 5 कोटी लोक याच्यावरती मतदान करतील. ही गोष्ट लागू करायची आहे का नाही याच्यावरती मतदान हे 5 कोटी लोक करतील. भारताचा विचार करा. भारतामध्ये याच्यावरती डिसिजन घ्यायचं आहे. आता भारतामध्ये आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. लोकसभेमध्ये दिलेत का? मग त्या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा यामधले प्रतिनिधी हे निर्णय घेतील. प्रत्यक्ष लोक निर्णय घेतील का? नाही. आपण जे प्रतिनिधी निवडून दिलेत ते प्रतिनिधी त्या ठिकाणी निर्णय घेणार आहेत. म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही म्हणायचं त्याला. आपण कायदे करण्याचं काम अप्रत्यक्षपणे करतोय. आपण काही प्रतिनिधी निवडून देतोय आणि ते प्रतिनिधी पुढे जाऊन कायदा करतायत अप्रत्यक्ष. स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही विचार केला, जेवढी लोकसंख्या सगळ्यांनी मतदान करायचं की बाबा हा जो कायदा आहे तो आपल्या देशाला लागू करायचा की नाही. जेव्हा लोक प्रत्यक्ष मतदान करून ते ठरवतात त्याला म्हणायचं प्रत्यक्ष लोकशाही. आपण प्रतिनिधींच्या मार्फत जर हे ठरवत असू, असा कायदा करत असू. 3 तलाक कायदा आपल्या देशामध्ये झाला. तुम्ही आम्ही मतदान केलं का? नाही केलं. कोणी केलं? लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मतदान झालं. म्हणजे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी तिथं मतदान केलं, कायदा झाला. अशी जर परिस्थिती असेल त्याला प्रतिनिधिक लोकशाही, प्रातिनिधिक लोकशाही असं सुद्धा म्हणतात. तर हे अप्रत्यक्ष लोकशाही भारतामध्ये आढळून येतात. अशा प्रकारे लोकशाहीचे 2 प्रकार आढळून येतात. लक्षात आलं? हे 2 प्रकार. मग स्वित्झर्लंड आणि भारताचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. अशा प्रकारे आता प्रातिनिधिक लोकशाही आहे, त्याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. याच्यामध्ये संसदीय आणि दुसरा येतो अध्यक्षीय. लक्षात आलं? 2 प्रकार. प्रातिनिधिक लोकशाहीचे अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही. अध्यक्षीय लोकशाही अमेरिकेमध्ये आहे, संसदीय आपल्या भारतामध्ये आढळून येते. तशा प्रकारे लोकशाही आपल्या देशामध्ये आहे का? लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही आपल्या देशामध्ये आहे. हा याचा अर्थ आहे लोकांची सत्ता. लोक वाटेल त्याला निवडून देऊ शकतात. उदाहरणार्थ पाहिलं 2014 पर्यंत अगोदर काँग्रेसची सत्ता होती. लोकांना असं वाटलं बाबा नको आता नवीन सरकार आपण मतदान करूयात आणि दुसराच एक पक्ष त्या ठिकाणी संपूर्ण बहुमत मिळवून निवडून येतो. हे कशामुळं? लोकांच्या हातात होती सत्ता. लोकांना ज्यांना वाटलं त्यांना लोकांनी निवडून दिलं.
तशा प्रकारे लोकशाही या शब्दाचा हा अर्थ आहे. म्हणजे या लोकशाहीमध्ये कायद्याचं श्रेष्ठत्व असतं. कायद्याचं श्रेष्ठत्व आढळून येतं लोकशाहीमध्ये. स्वातंत्र्य असतं का? स्वातंत्र्याचा समावेश होतो. लोकशाहीमध्ये जबाबदार शासन पद्धत आढळून येते. जबाबदार शासन पद्धत जबाबदार शासन पद्धत आढळून येते. तशा प्रकारे लोकशाही. शिवाय आणखी काय? स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे का आपल्या देशामध्ये? स्वतंत्र न्याय व्यवस्था आढळून येते. स्वतंत्र न्याय व्यवस्था. तर अशा प्रकारे लोकशाहीचा हा अर्थ आहे, त्याची वैशिष्ट्य आहे. लक्षात आलं? लोकशाही अर्थ. आता गणराज्य म्हणजे काय याचा आपण विचार करूया. गणराज्य गणराज्य म्हणजे काय? साहजिकच आहे, गणराज्य आणि प्रजासत्ताक या दोन्ही गोष्टी समान. लोकांचं राज्य, प्रजेचं राज्य या दोन्ही शब्द समान आहेत. गणराज्य, प्रजासत्ताक या दोन्हींच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात काय? राजकीय सार्वभौमत्व कोणाकडे असतं? लोकांकडे. लोकांची सत्ता आहे. राजकीय सार्वभौमत्व लोकांकडे. याला म्हणायचं गणराज्य. आपण पाहिजे त्याला निवडून देण्याचा अधिकार. त्याला आपण म्हणतो राजकीय सार्वभौमत्व. कोणाच्या हातात आहे? लोकांच्या हातात आहे. त्यानंतर पुढचा येतो न्याय. याचा अर्थ आता न्याय जर आपण विचार केला तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व या दोन्हींद्वारे न्याय प्राप्त होतो. या दोन्हींमध्ये याचा अर्थ सांगितलाय मार्गदर्शक तत्व. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व या दोन्हींमध्ये न्याय, या दोन्हींमध्ये न्यायाचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपण जर विचार केला तर मार्गदर्शक तत्वांमधून जो न्याय आपल्याला प्राप्त होईल तो कोणत्या प्रकारचा होईल? इथून आपल्याला वितरणात्मक न्याय प्राप्त होतो. पहा, वितरणात्मक न्याय. वितरणात्मक म्हणजे काय? आपण या ठिकाणी आपल्याला विचार करता येईल सामाजिक, राजकीय, धार्मिक असं जे वितरण केलंय किंवा आपल्याला असंही सांगता येईल आर्थिक पण सांगता येईल. त्या ठिकाणी धार्मिक म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी आर्थिक हा शब्द व्यवस्थित दिसेल. आर्थिक, राजकीय हा न्याय हे विभागलेला आहे. म्हणून आपण म्हणतो वितरणात्मक न्याय. मार्गदर्शक तत्वांमधून आपल्याला कोणत्या प्रकारचा न्याय प्राप्त होतो असं जर तुम्हाला विचारलं तर वितरणात्मक न्याय प्राप्त होतो. मग त्याच्यामध्ये कसा सामाजिक, आर्थिक, राजकीय असं विभागलेला आहे. ते वितरणात्मक न्याय असं त्याला म्हणतात. लक्षात आलं? अशा प्रकारे या ठिकाणी न्याय या बाबतीमध्ये लक्षामध्ये ठेवायचं. आणि मग आपल्या लक्षात येतं की न्यायाच्या बाबतीमध्ये आपल्याला स्वतंत्र न्याय व्यवस्था उपलब्ध करून दिलेली दिसते. त्याच्यानंतर पुढचा शब्द आपला आहे समानता. समानता म्हणजे काय? विशिष्ट गटाकडे काही अधिकार दिलेत का? सगळ्यांना समान अधिकार आहे. समानता म्हणजे काय? तर विशिष्ट गटाकडे अधिकार नसणे, गटाकडे अधिकार नसणे, सर्वांना समान अधिकार असणे याला म्हणायचं समानता. समानता कशाच्या आधारे प्रस्थापित केली जाते असं तुम्हाला विचारलं. न्यायाच्या आधारे समानता प्रस्थापित केली जाते हे लक्षात ठेवायचं. कशाच्या आधारे समानता प्रस्थापित केली जाते?
न्यायाच्या आधारे समानता प्रस्थापित केली जाते. हा आहे समानतेचा अर्थ. विशिष्ट गटाकडे अधिकार नसणे. कशाच्या आधारे समानता प्रस्थापित केली जाते? तर न्यायाच्या आधारे हे लक्षामध्ये ठेवायचं, समानता प्रस्थापित केली जाते. त्यानंतर येतो बंधुता. बंधुता. आता बंधुता आपल्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. कशाच्या आधारे बंधुता जोपासणं हा भारतीय राज्यघटनेचा प्रमुख उद्देश आहे, असं जर तुम्हाला विचारलं तर एकेरी नागरिकत्वाच्या आधारे. एकेरी नागरिकत्वाच्या आधारे बंधुता जोपासणे. एकेरी नागरिकत्वाच्या आधारे आपल्याला एकेरी नागरिकत्व आहे, राज्याचं वेगळं नाही आणि देशाचं वेगळं नाही, एकच नागरिकत्व, भारतीय नागरिकत्व आहे. आणि आपण बंधुत्वाचा आदेश कोणत्या देशावरून घेतलाय? कोणत्या कशाची मुख्य घोषणा होती? बंधुत्वाचा आदर्श फ्रेंच राज्यक्रांतीची मुख्य घोषणा होती. फ्रेंच राज्यक्रांतीची मुख्य घोषणा म्हणून बंधुत्वाचा आपण म्हणतो. बंधुत्वाचा आदर्श ही फ्रेंच राज्यक्रांतीची मुख्य घोषणा. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व ठेवलंय आणि त्याच्या आधारे बंधुता जोपासली जाते आपल्या देशामध्ये. मग एकोपा, एकात्मता, आपण दुसऱ्या राज्यामधील जरी एखादा व्यक्ती असले तर त्याच्याशी बंधुतेच्या भावनेनंच वागतो. बंधुत्वामुळे काय होतं? व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते, राष्ट्राची एकता, अखंडता सुनिश्चित होण्याचं काम कशामुळे होतं? तर बंधुतेमुळे होतं, हे लक्षामध्ये ठेवायचंय. म्हणजे राष्ट्राची अखंडता राखणे आणि राष्ट्राला उत्कृष्टतेकडे नेणे. आपल्याला जर विषय आला की बंधुता याचा मुख्य उद्देश कोणता आहे? या बंधुता आपण जे म्हणतो, बंधुत्व हा जो शब्द आहे सरनाम्यामध्ये, याचा मुख्य उद्देश कोणता? राष्ट्राची अखंडता टिकवणे, राष्ट्राची अखंडता राखणं, टिकवणं आणि राष्ट्राला उत्कृष्टतेकडे नेणे. उत्कृष्टतेकडे नेणे. हे दोन मूळ उद्देश. बंधुता हा जो आपल्याला शब्द दिला त्याचे दोन मुख्य उद्देश आपल्याला सांगता येतात. राष्ट्राची अखंडता टिकवणे आणि राष्ट्राला उत्कृष्टतेकडे नेणं, हे दोन मुख्य उद्देश आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचे आहे. अशा प्रकारे हे सरनामा या प्रकरणामधील जे आपण सरनामा अभ्यासला तर त्याचे हे सगळे मुद्दे, त्याचे अर्थ आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. त्याच्या आधारावरती प्रश्न विचारले जातात. आता आपण याच्याशी संबंधित काही खटले अभ्यासूयात. खटले मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. काय खटला होता, त्याच्यामध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला, कोणकोणते खटले आहेत? बेरुबारी प्रकरण हा एक खटला याच्याशी संबंधित आहे. बेरुबारी प्रकरण. अजून कुठले? गोलकनाथ प्रकरण एक आहे खटला. गोलकनाथ प्रकरण. तिसरा खटला आपल्याला सांगता तो केशवानंद भारती, 1973 चा होता. केशवानंद भारती. आणि या खटल्याच्या निर्णयानंतर 1976 ला पहिल्यांदा घटनादुरुस्ती झाली सरनाम्यामध्ये. 1973 या खटल्यातील निर्णयानुसार घटनादुरुस्ती झालेली आपल्याला दिसतात. रघुनाथराव खटला. रघुनाथराव खटला म्हणतात त्याला. हा खटला कधीचा होता? 1993 चा होता, रघुनाथराव. त्यानंतर येतो LIC खटला. LIC केस म्हणूयात आपण. हे खटले आपल्याला अभ्यासावे लागतात. आता एक एक खटला मी तुम्हाला समजावून सांगतो. बेरुबारी प्रकरण.
बेरुबारी प्रकरण. काय आहे बेरुबारी प्रकरण त्याचा आपण अभ्यास करूयात. बेरुबारी हा प्रदेश आहे. कारण प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे की नाही हा प्रश्न प्रथम कोणत्या खटल्यामध्ये समोर आला असा तुम्हाला प्रश्न विचारला. प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे की नाही प्रथम कोणत्या खटल्यामध्ये समोर आला तर ते आहे बेरुबारी प्रकरण. बेरुबारी प्रदेश कुठं आहे ते लक्षात घ्या. हा पश्चिम बंगाल मधला प्रदेश आहे. अजून पण आहे हे लक्षात ठेवा. पश्चिम बंगाल मधला प्रदेश आहे. काय झालं होतं हा प्रदेश कोणत्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे याचा विचार केला तर बेरुबारी हा प्रदेश पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेश यांना जोडलेला आहे दोन्हींना. आता प्रकरण काय होतं ते पहा. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. आपण म्हणूयात भारत पाकिस्तान या दोन्हींची फाळणी झाली. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट ठरवली गेलेली होती. काय गोष्ट ठरवली गेलेली होती. बेरुबारी हा जो प्रदेश आहे हा प्रदेश पाकिस्तानला द्यायचा आहे असं ठरवण्यात आलेलं होतं. असा निर्णय झाला होता. आता पुढे काय झालं असा निर्णय झाला की हा प्रदेश पाकिस्तानला द्यायचा आहे. 1954 ला सीमारेषा तयार करण्याचं काम चालू होतं दोन्ही देशातलं. सीमारेषा जी बाउंड्री आहे ती दोन्ही देशातली बाउंड्री आखण्याचं काम चालू होतं. ते चालू असताना एक लक्षात आलं की आपण असं ठरवलंय की बेरुबारी हा प्रदेश पाकिस्तानला द्यायचा आहे पण अजूनपर्यंत दिलेला नाहीये. मग त्यावेळेचं सरकार खूप उदार होतं पंडित नेहरूंचं. त्यांनी असा विचार केला की बेरुबारी अजून भारतात आहे आपला वचनानुसार हे पाकिस्तानला देऊन टाकायला पाहिजे असा विचार सुरू झाला. ते कळालं लोकांना कळालं. लोक गेले कोर्टामध्ये आणि त्यांनी सांगितलं की बेरुबारी क्षेत्र भारत सरकारचं म्हणणं असं आहे की आपण पाकिस्तानला देऊन टाकूयात. पण लोकांनी असा त्याच्यामध्ये खटला दाखल केला की हे आपण पाकिस्तानला कसं देऊ शकतो. नाही देऊ शकत. आता पहा हे प्रकरण कधी घडलं होतं 1960 ला. घटना लक्षात आली बेरुबारी प्रकरणामध्ये. आणि मग कोर्टाने लोकांना विचारलं की का देऊ शकत नाही सरकार. लोकांनी सांगितलं कोर्टाला की आपण सार्वभौम आहोत असं सरनाम्यात लिहिलंय. आपला देश जर सार्वभौम आहे तर मग आपण आपलं क्षेत्र दुसऱ्याला देऊ शकतो का असं लोकांनी कोर्टामध्ये विचारलं सांगितलं. लोकांनी कोर्टामध्ये सांगितलं. लोकांच्या वतीने जो वकील होता त्यांनी सांगितलं सार्वभौम शब्द प्रस्तावनेत लिहिलाय आणि जर सार्वभौम शब्द प्रस्तावनामध्ये लिहिलेला असेल तर आपण आपला प्रदेश दुसऱ्याला कसा काय देऊ शकतो आणि देऊ शकतो का. मग प्रश्न असा पडला की प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे पण प्रस्तावना संविधानाचा भाग आहे का असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग प्रस्तावनेमध्ये जे लिहिलंय त्याच्या आधारे कोणता निर्णय देता येतो का असा प्रश्न निर्माण झाला सर्वोच्च न्यायालयाकडे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सरनामा हा संविधानाचा भाग नाही. या खटल्यामध्ये संविधानाचा भाग नाही. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी म्हणताय संविधान तुम्हाला समजावून घ्यायचं आहे. संविधान सभेच्या सदस्यांचे विचार काय आहेत हे समजावून घ्यायचं आहे. यासाठी प्रस्तावना खूप महत्वपूर्ण आहे. पण प्रस्तावनेला आपण संविधानाचा भाग म्हणू शकत नाही असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी प्रकरणामध्ये निकाल दिला. अशा प्रकारे बेरुबारी प्रकरणामध्ये प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला गेला होता. लक्षात आलं बेरुबारी प्रकरण काय होतं. सोपं आहे. एक प्रदेश आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये असं ठरलं होतं की हा प्रदेश पाकिस्तानला देऊन टाकायचा आहे. पुढे यांच्या लक्षात राहिलं नसेल. सीमारेषा आखण्याचं काम चालू झालं. त्यावेळी भारताच्या लक्षात आलं की आपण तर हे पाकिस्तानला द्यायचं होतं पण अजूनपर्यंत दिलेलं नाहीये. मग पाकिस्तानला आपण देऊन टाकू ही गोष्ट पोहोचली लोकांपर्यंत. लोक गेले कोर्टामध्ये सांगितलं सरनाम्यामध्ये तर सार्वभौम हा शब्द लिहिलाय. मग सरनाम्यामध्ये जर सार्वभौम हा शब्द लिहिलाय तर आपण आपला प्रदेश दुसऱ्याला कसं काय देऊ शकतो. मग त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला की सरनामा हा संविधानाचा भाग आहे की नाही. आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की सरनामा हा सर्वोच्च न्यायालय ह्याचा राज्यघटनेचा भाग नाही. जे घटनाकर्त्यांचे विचार आहेत ते समजावून घेण्यासाठी सरनामा योग्य आहे, महत्वपूर्ण आहे. राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी महत्वपूर्ण आहे किंवा राज्यघटना समजावून घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे.
पण प्रस्तावना याला संविधानाचा भाग आपण म्हणू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. म्हणजे पहिल्यांदा 2 प्रश्न लक्षात ठेवायचे. पहिला प्रश्न असा, की सरनामा हा संविधानाचा भाग आहे की नाही? असा प्रश्न सर्वात प्रथम कोणत्या खटल्यामध्ये निर्माण झाला होता? बेरुबारी प्रकरण. दुसरा गोष्ट, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय दिला? सरनामा हा संविधानाचा भाग नाही, असा निर्णय दिला. आणि तिसरा प्रश्न तुमच्या मनातला, मग बेरुबारी हा प्रदेश अजूनही भारतात आहे का पाकिस्तान आहे? तर बेरुबारी हा प्रदेश अजून पण भारतातच आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे. लक्षात आलं बेरुबारी प्रकरण काय होतं हे तुमच्या या ठिकाणी लक्षामध्ये येईल. चला आता आपण दुसरं प्रकरण पाहूयात, गोलकनाथ प्रकरण. गोलकनाथ प्रकरण काय प्रकरण होतं याचा विचार करूयात. एक गोष्ट आपण पाहूयात, कधी घडलं? पहिलं घडलं होतं बेरुबारी प्रकरण मी कधी सांगितलं? 1960 मध्ये. आणि गोलकनाथ प्रकरण कधी घडलं याचा जर तुम्ही विचार केला तर 1965 मध्ये हे प्रकरण घडलेलं होतं. 1965 मध्ये. आता याची ही गोष्ट आहे ती सांगतो तुम्हाला. आता या ठिकाणी सुद्धा एक प्रश्न समोर आला, दुसऱ्यांदा असा प्रश्न समोर आला की प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे का? असा दुसऱ्यांदा प्रश्न कोणत्या खटल्यामध्ये समोर आला? गोलकनाथ प्रकरणामध्ये. कशा संबंधी खटला होता हा? मालमत्तेविषयीचा खटला होता. मालमत्ते विषयीचा खटला. पहिला खटला मी तुम्हाला सांगितला, बेरुबारी प्रदेश होता, तो दुसऱ्या देशाला द्यायचा की नाही याच्यावरून निर्माण झालेला खटला. हा दुसरा गोलकनाथ खटला हा कशा संबंधीचा होता? मालमत्तेविषयीचा खटला. काय होतं? 2 भाऊ होते, 1 2 गोलकनाथ म्हणून हे 2 जण भाऊ होते. या 2 भावांकडे 500 एकर जमीन होती. या दोघांकडे सरकारनं काय केलं? या दोघांकडची जमीन काढून घेतली आणि याला 30 एकर आणि यांना 30 एकर, अशा दोघांना 30-30 एकर जमीन दिली आणि सांगितलं काय करायचंय तुम्हाला एवढ्या जमिनीचं? म्हणजे 500 एकरापैकी 440 एकर जमीन सरकारनं स्वतःकडे घेतली. जमीन स्वतःकडे सरकारनं घेतली. काय होता गोलकनाथ प्रकरण पहा. या दोन्ही भावांनी काय केलं? न्यायालयामध्ये गेले. ते दोघंही न्यायालयात गेले. पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला, सरनामा संविधानाचा भाग आहे की नाही? ते दोघ जण न्यायालयामध्ये गेले. कोर्टाने सरकारला विचारलं, का यांची संपत्ती काढून घेतली? कोर्टाने सांगितलं, प्रस्तावनेत लिहिलंय सामाजिक आणि आर्थिक न्यायाची जबाबदारी आमच्यावर आहे. सरकारने सांगितलं कोर्टामध्ये. लिहिलंय का? सामाजिक आर्थिक राजकीय न्याय प्राप्त करून द्यायचा. लिहिलंय का? आपण अभ्यासलं ना, मग त्याच्यामध्ये सरकारने कोर्टाला सांगितलं की प्रस्तावनेत लिहिलंय सामाजिक न्याय द्यायचा आहे, आर्थिक न्याय द्यायचा आहे. मग सामाजिक न्याय जर द्यायचा, आर्थिक न्याय द्यायचा आहे, तर या 2 भावांना 500 एकर जमीन देऊन काय करायचंय? लोकांना बाकीचे काय वाटायचं? म्हणून आम्ही काय केलं, या दोघांना जेवढी पुरेशी जमीन आहे 30-30 एकर जमीन दिली. 440 एकर जमीन आम्ही लोकांमध्ये वाटणार आहोत. तर यासाठी आम्ही जमीन घेतली असं सरकारचं म्हणणं होतं. आता न्यायालय काय म्हटलं का? न्यायालयाने सरकारला सांगितलं की बाबा प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग नाही. दुसऱ्यांदा सांगितलं. आता सलग दुसऱ्यांदा या खटल्यामध्ये काय निर्णय आला? प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग नाही असं सांगितलं. पहा, प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग नाही आणि मग प्रस्तावना हा राज्यघटनेचा भागच नसेल तर त्याच्यावर आम्ही कोणताही निर्णय देऊ शकत नाही असं न्यायालयाने सांगितलं. म्हणजे या 2 भावांची जमीन सरकारला गेली. याला म्हणायचं गोलकनाथ प्रकरण. लक्षात आलं? तिसरं प्रकरण पाहूयात. तिसरं प्रकरण आहे केशवानंद भारती प्रकरण, जे 1900 आपण म्हटलं 73 मध्ये घडलेलं होतं. केशवानंद भारती.
केशवानंद भारती प्रकरण. हे प्रकरण लक्षात आली की तुम्हाला प्रश्न सोडवता येणार आहेत. प्रकरण कधी झालं हे लक्षात ठेवा. पहिलं आपण कधी अभ्यासलं 60चा 65 आणि 73. हे प्रकरण कधी झालं 1973. 1973च्या या प्रकरणाचा आपण विचार करूयात. चला, हे प्रकरण काय होतं? हे इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या होत्या. महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व, ठरवलं समाजवाद आपल्या देशामध्ये आणायचा आहे. इंदिरा गांधी अडवायला कोणच नव्हतं. राष्ट्रपतींचं कधी ऐकलं नाही त्यांनी, किंवा महत्वाकांक्षी होते असं आपल्याला म्हणायचं. मग त्यांनी ठरवलं की आपल्याला समाजवाद साध्य करायचा आहे. मग ज्या ज्या लोकांकडे जास्त जमिनी आहेत, संपत्ती आहे, ती काढून घ्या, लोकांमध्ये वाटप करा. आवश्यकतेपेक्षा जास्त जमीन कोणाकडे आहे का ते बघा. जमिनी जप्त करा आणि जमिनी सगळ्या वर्गात समान वाटून द्या, असं इंदिरा गांधींचा आदेश होता. बस मग झालं. केरळमध्ये एक मठाधिपती होते. केरळ, त्या ठिकाणी एक मठाधिपती राहत होते. मठाचे त्या ठिकाणी प्रमुख, त्याला आपण म्हणायचं मठाधिपती. एक मठाधिपती राहत होते. आता यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन होती. केशवान यांचं नाव होतं, मठाधिपती जे होते त्यांचं नाव होतं केशवानंद भारती. यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन होती. इंदिरा गांधींनी सांगितलं जमीन जप्त करा यांची. आता मठाधिपती मोठ्या ओळखी यांनी ज्या वकिलाकडं ही केस दिली, त्यांचं नाव आहे नाना पालखीवाला. हे नाव तुम्ही ऐकलं असेल, नाना पालखीवाला. यांच्याकडे केस दिली यावेळेस. यांचा खूप दबदबा होता त्या कालावधीमध्ये. एक प्रसिद्ध वकील, आपण म्हणूयात प्रसिद्ध वकील. हा केस खूप गाजली. स्वतः नाना पालखीवाला केस घडतेत म्हणलं, केस लढतायत म्हटल्यानंतर न्यायाधीशांवरती सुद्धा दबाव आला. सर्वोच्च न्यायालयात यावेळी 13 न्यायाधीश बसले निर्णय देण्यासाठी. 13 न्यायाधीश एकत्र आले निर्णय देण्यासाठी. सर्वात मोठा खटला म्हटला जातो हा. 13 न्यायाधीश एकत्रितपणे बसले या खटल्याचा निर्णय देण्यासाठी. खटल्याची सुनावणी चालू झाली. आता सर्वोच्च न्यायालय नाना पालखीवालांना म्हणतात, याच्या अगोदरच्या 2 प्रकरणामध्ये आम्ही सांगितलंय सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही, आमचा निर्णय तोच आहे. नाना पालखीवाला म्हटले, माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे मला तुमच्याशी चर्चा करायची परवानगी मिळाली. परवानगी दिली कोर्टानं. नाना पालखीवाल्यांनी सांगितलं, आपल्या देशामध्ये राज्यघटनेतील सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीवरती चर्चा झाली, त्या तरतुदी संमत झाल्या, त्या तरतुदी राज्यघटनेमध्ये आल्या आणि त्याला कायद्याचे स्वरूप प्राप्त झालं. सर्वोच्च न्यायालय म्हटलं बरोबर आहे. मग नाना पालखीवाल्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं, विचारलं की जर घटनेतल्या सगळ्या तरतुदी चर्चा झाल्यानंतर संमत केल्यात, संविधानात जोडल्यात आणि त्यांना कायद्याचं स्वरूप प्राप्त झालंय, असं कोणत्याही तरतुदीबाबत होऊ शकतं का? सर्वोच्च न्यायालय म्हटलं हो, होऊ शकता. मग नाना पालखीवाला म्हणतात, मग भारताचा जो सरनामा आहे त्याच्यावर पण चर्चा झाली आहे आणि चर्चेनंतर तो संविधानात जोडला गेलाय, मग तो घटनेचा भाग कसा होऊ शकत नाही? इतर गोष्टी जर चर्चेनंतर घटनेमध्ये समाविष्ट होऊन जर राज्यघटनेमध्ये येत आहेत, तर सरनामा का नाही येऊ शकत? राज्यघटनेमधील प्रत्येक तरतूद घटनेचा भाग म्हणून जर स्वीकारली जात असेल, तर प्रस्तावना ही संविधानाचा भाग आहे हे मान्य करावं लागेल आपल्याला. सगळ्या तरतुदी मान्य केल्यात तर मग प्रस्तावनेला का नाही? या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडे उत्तर नव्हतं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाला पटलं. सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा केशवानंद भारती प्रकरणामध्ये निर्णय दिला, प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे.
याच्यात निर्णय आला, या खटल्यामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे असं पहिल्यांदा कोणत्या खटल्यामध्ये नमूद करण्यात आलं? केशवानंद भारती खटला. लक्षात आलं? केशवानंद भारती खटल्यामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला की जर राज्यघटनेतील प्रत्येक तरतूद घटनेचा एक भाग म्हणून स्वीकारली जात असेल तर प्रस्तावना सुद्धा संविधानाचाच एक भाग आहे असं मान्य करावं लागेल असं सांगण्यात आलं. मग प्रस्तावना हा जर घटनेचा भाग असेल तर त्याच्यात दुरुस्ती सुद्धा करता येते, त्याच्यात सुधारणा सुद्धा करता येते असं सांगितलं गेलं केशवानंद भारती प्रकरणामध्ये. आणि आपण जी म्हणतो की केशवानंद भारतीय प्रकरणामध्ये हा निर्णय आला आणि त्याच्यानंतर सरनाम्यामध्ये फक्त एकदाच दुरुस्ती झाली, की या प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयामुळे सरनाम्यामध्ये दुरुस्ती होऊ शकली. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार सुधारणा करण्यात आली आणि मग प्रस्तावनेमध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता, एकात्मता किंवा अखंडता हे शब्द जोडले गेले. लक्षात आलं? अशा प्रकारे केशवानंद भारती प्रकरण होतं. हे प्रकरण अजून खूप डिटेल आपल्याला सांगता येईल, पण याची आवश्यकता नाही. इथे तुम्हाला हे प्रकरण समजलं असेल तसे सांगतो. त्यानंतर रघुनाथराव केस खटला 1993 सालचा. रघुनाथराव केस खटला किंवा केस म्हणू, केसलाच आपण खटला म्हणू. रघुनाथराव केस 1993 काय खटला होता त्याचा आपण विचार करूया. 1993 रघुनाथराव नावाची व्यक्ती होती. स्मार्ट व्यक्ती. आपण 1991 मध्ये काय केलं? उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाचा स्वीकार केला. आठवतंय तुम्हाला? ही व्यक्ती. देशात परिस्थिती काय होती ते अगोदर सांगतो. आपण 1991 मध्ये काय केलं होतं? LPG उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याचा स्वीकार केला. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, LPG या तिन्हींचा आपण स्वीकार केला 1991 मध्ये. त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी सांगितलं की तुम्ही केशवानंद भारती प्रकरणामध्ये सांगितलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. यांचं म्हणणं आता काय पहा. यांचं म्हणणं असं होतं, तुम्ही कबूल केले आता सर्वोच्च न्यायालयाने की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. आणि जर सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे तर त्याच्यात काय म्हटलंय? यांचं म्हणणं आहे समाजवाद हा शब्द वापरला आहे. यांचं म्हणणं असं आहे की सरनाम्यामध्ये समाजवाद या शब्दाचा वापर केला असं प्रस्तावनेत लिहिलेलं आहे. आणि जर आपण समाजवादाचा स्वीकार केलाय तर उदारीकरणाचं धोरण कसं काय स्वीकारलं? हे चुकीचं आहे. कारण यांचं म्हणणं होतं समाजवाद आणि उदारीकरण या दोन भिन्न संकल्पना आहेत. या ज्या दोन आहेत त्या भिन्न संकल्पना आहेत. हे आपण स्वीकारलं कसं काय असं कोर्टामध्ये त्यांनी केस केली. समाजवाद आणि उदारीकरण भिन्न संकल्पना आहेत. आपण तर म्हणतोय, तुम्ही म्हटला राज्यघटनेचा भाग आहे. राज्यघटनेमध्ये तर प्रस्तावना राज्यघटनेचा भाग असेल तर प्रस्तावनेमध्ये समाजवाद या शब्दाचा आपण वापर केला आणि प्रस्तावनेमध्ये जर समाजवाद या शब्दाचा वापर केलाय तर आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं कसं? न्यायालय या ठिकाणी निर्णय देता येतं. न्यायालय काय म्हणते पहा. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण प्रस्तावनेत जे लिहिलेले शब्द आहेत, प्रस्तावनेत लिहिलेले शब्द फक्त मार्गदर्शक आहेत. न्यायालय काय म्हणते पहा, हे आपल्या अभ्यासासाठी महत्वाचं आहे. मार्गदर्शक आहेत,
मार्गदर्शन करणारे आहेत. याच्यामध्ये सुधारणा पण करता येते, या शब्दांमध्ये सुधारणा पण करता येऊ शकते, परंतु हे जे शब्द आहेत त्या शब्दांचा वापर सरकारवरती निर्बंध लादण्यासाठी करता येत नाही. सुरुवातीला मी काही मुद्दे सांगितले होते, आता इथे अर्थ समजेल तुम्हाला. परंतु प्रस्तावनेतील जे शब्द आहेत त्या शब्दांचा वापर सरकारवरती निर्बंध घालण्यासाठी होत नाही, असा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. म्हणजे हे व्यक्ती उदारीकरणाचं आपण धोरण स्वीकारलं, काळानुसार बदल केला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. हे म्हणतात तुम्ही 73च्या खटल्यात म्हणला की सरनामा राज्यघटनेचा भाग आहे, सरनाम्यामध्ये लिहिलंय समाजवाद, मग यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. कसं आहे तर त्याच्यावरती हे उत्तर आलंय, कारण त्यांचं म्हणणं होतं समाजवाद उदारीकरण भिन्न भिन्न संकल्पना आहेत, मग आपण कसं स्वीकारू शकतो उदारीकरण. मग त्याच्यामध्ये सांगितलं की प्रस्तावनेमध्ये जे लिहिलेले शब्द आहेत ते मार्गदर्शक आहेत, सुधारणा पण करता येऊ शकतात, पण या शब्दांचा वापर सरकारवरती निर्बंध घालण्यासाठी होऊ शकत नाही, असं रघुनाथराव केस खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. अशा प्रकारे काही खटले आहेत हे लक्षामध्ये. आता तुमच्या मनातल्या काही प्रश्नांचा मी विचार करतो. मला जे प्रश्न पडले होते, प्रस्तावना न्यायालयाद्वारे लागू करता येते का? पहिली गोष्ट, राज्यघटनेची प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे, पण तो न्यायालयाद्वारे लागू करता येत नाही. फर्स्ट, प्रस्तावना न्यायालयाद्वारे लागू करता येऊ शकते का? अजिबात येत नाही. भाग आहे, सुधारणा करता येऊ शकते, मार्गदर्शन करू शकते, निर्बंध घालता येत नाहीत, लागू करता येत नाही न्यायालयामध्ये. न्यायालय प्रस्तावनेमधील ज्या कल्पना आहेत त्या कल्पना लागू करण्यासाठी भारत सरकार विरुद्ध न्यायालयाला आदेश देता येत नाही. लक्षात आलं? आणखी दुसरा प्रश्न, सरकार प्रस्तावना बदलू शकते का? मी काय म्हटलं, सुधारणा करता येऊ शकते, पण सुधारणा जरी करता येत असली तरी प्रस्तावनेची मूळ संरचना बदलता येणार नाही, हे लक्षात ठेवा. प्रस्तावनेमध्ये सुधारणा करता येते का? हो, सुधारणा करता येते, पण त्याची मूळ रचना बदलता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. प्रस्तावनेचं डिझाईन कोणी केलंय असं विचारते तुम्ही. प्रिएम्बल म्हणून टाकलं की एक सुंदर आकार नक्षीकाम केलेला एक पेज तुमच्या पुढे येतं, तर आपल्याला विचारतील की त्याचं डिझाईन कोणी केलंय. ते आपण ह्याच्या अगोदरही पाहिलं, पहिल्या दुसऱ्या प्रकरणात. बिहोहर राम मनोहर सिन्हा यांनी प्रस्तावनेचं जे पान आहे त्याचं डिझाईन केलेलं आहे. लक्षात आलं? जबलपूरचे प्रसिद्ध चित्रकार आहेत हे होते बिहोहर राम मनोहर सिन्हा. लक्षात आलं? हे डिझाईन केले. अशा प्रकारे प्रस्तावनेतले हे खटले आपल्याला सांगता येतात. लक्षात येतं तुमच्या कशा प्रकारे खटले. आता पहा, कोणी काय काय म्हटलं होतं प्रस्तावनेबद्दल त्याचा आपण विचार करूया. नाना पालखीवाला यांनी काय काय म्हटलं होतं प्रस्तावनेला? घटनेचं ओळखपत्र असं यांनी म्हटलंय. यांनी काय म्हटलंय? घटनेचे ओळखपत्र. ह्याच्यावरती प्रश्न विचारतात हा, लक्षात ठेवायचं. के.एम. मुन्सी, कन्हैयालाल माणिकलाल मुन्सी असं यांचं नाव आहे. के.एम. मुन्सी काय म्हणतात? आपल्या गणराज्याचा होरोस्कोप, सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप लोकशाही राज्याचा होरोस्कोप किंवा राजकीय कुंडली असं म्हटलंय. होरोस्कोप किंवा राजकीय कुंडली असं कोणी म्हटलं हे विचारतील, ते यांनी म्हटलं. के.एम. मुन्सी यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय काय म्हटलंय पहा.
पंडित ठाकूरदास भार्गव यांनी बरेच शब्द वापरलेले आहेत. घटनेचा सर्वात मौल्यवान भाग असं म्हटलंय यांनी. काय काय म्हटलंय पहा, घटनेचा सर्वात मौल्यवान भाग असं म्हटलंय. आणखी काय म्हटलंय, घटनेचा आत्मा असं म्हटलंय, घटनेचा आत्मा, शिवाय घटनेची चावी असं म्हटलंय. उत्कृष्ट गद्य काव्य असंही म्हटलेलं आहे. उत्कृष्ट गद्य काव्य, शिवाय घटनेच्या मूल्यमापनाची योग्य फुटपट्टी, मूल्यमापनाची योग्य फुटपट्टी हे म्हटलंय. लक्षात आलं. नाना पालखेवाला म्हणतात घटनेचं ओळखपत्र आहे. के एम मुन्सी म्हणतात सार्वभौम लोकशाही राज्याचा होरोस्कोप किंवा राजकीय कुंडली. पंडित ठाकूरदास भार्गव म्हणतात घटनेचा सर्वात मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, घटनेची चावी, उत्कृष्ट गद्य काव्य आणि घटनेच्या मूल्यमापनाची योग्य फुटपट्टी असं म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय बेरुबारी प्रकरणामध्ये, बेरुबारी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं, कुठे म्हटलं ते लक्षात ठेवा. बेरुबारी प्रकरण, घटनाकर्त्यांचं मन ओळखणारी किल्ली, घटना कर्त्यांचे मन ओळखणारी किल्ली असं म्हटलं याला. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात म्हटलं, बेरुबारी प्रकरण. हे लक्षात ठेवा, हे पण विचारलं कधी तर माहिती पाहिजे. बेरुबारी प्रकरण, या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केलेलं होतं. त्याच्यानंतर सिक्री हे न्यायाधीश होते पहा, भारताचे सरन्यायाधीश होते सिक्री, सिक्री असं त्यांचं नाव होतं. ते काय म्हणतात पहा, सिक्री, सिक्री म्हणतात अत्यंत महत्वपूर्ण भाग, भारतीय राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. त्याच्यानंतर एम व्ही पायली असं म्हटलं होतं, यांचं नाव आहे एम पी पायली. एक सर्वोत्तम मसुदा असं याला म्हटलेलं होतं, एक सर्वोत्तम मसुदा असं याला म्हटलं होतं, एम व्ही पायली. आणि सगळ्यात शेवटी जे बी कृपलानी, आचार्य कृपलानी असे त्यांना म्हणतात. पण या ठिकाणी घेऊयात आचार्य कृपलानी यांनी काय म्हटलेलं होतं ते पाहूयात. त्यांनी म्हटलं होतं कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे, आचार्य कृपलानी यांनी असं म्हटलेलं होतं. तशा प्रकारे कोणी कोणी काय काय म्हटलेलं होतं ते आपण या ठिकाणी पाहिलं. नाना पालखीवाला घटनेचं ओळखपत्र, के एम मुन्सी सार्वभौम लोकशाही राज्याचा होरोस्कोप किंवा राजकीय कुंडली, पंडित ठाकूरदास भार्गव घटनेचा सर्वात मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, घटनेची चावी, उत्कृष्ट गद्य काव्य,
घटनेच्या मूल्यमापनाची योग्य फुटपट्टी, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय बेरोबारी प्रकरणामध्ये काय म्हणतात, घटनाकर्त्यांचे मन ओळखणारी किल्ली, सिक्री भारताचे सरन्यायाधीश अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे, एम व्ही फायली एक सर्वोत्तम मसुदा असं म्हटलंय, आणि आचार्य कृपलानी यांनी कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे. अशा प्रकारे सरनामा हे प्रकरण आपण पूर्ण अभ्यासलं. आता या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं कोणत्या खटल्यामध्ये काय काय सांगितलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं. घटना समितीचा भाग आहे का आहे. बेरोबारी युनियन खटला आपण सुरुवातीला 60 मध्ये पाहिला, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, भाग नाही. गोलकनाथ खटल्यामध्ये काय सांगितलेलं होतं, भाग नाही. केशवानंद भारती खटला 1973 मध्ये काय सांगितलं, भाग आहे. दुरुस्ती पण करता येते, सुधारणा पण करता येते. हे कोणत्या खटल्यात सांगितलं, केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण LIC खटला, त्याच्यामध्ये काय एकात्मिक भाग आहे असं म्हटलेलं होतं. सरनामा हा एकात्मिक भाग आहे असं म्हटलं होतं LIC खटला 1995 मध्ये, तो एक राहिला होता. अशा प्रकारे सरनामा हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. या ठिकाणी सरनामा या प्रकरणावरचे प्रश्न लगेच अर्ध्या तासामध्ये एक टेस्ट जिथे आपलं लेक्चर लोड होणार आहे त्याच्यामध्येच मिळेल. म्हणजे तुम्हाला या प्रकरणावरचे 2023 पर्यंतचे जे प्रश्न आलेत ते सगळे एकाच ठिकाणी अभ्यासायला मिळतील आणि आपल्याला त्याच्यातले किती प्रश्न येत आहेत ते तुमच्या लक्षात येईल. मग हे लेक्चर पूर्ण झालं, समजलं की ते सगळे प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला त्या प्रकरणाचा परिपूर्ण अभ्यास करता येईल. या ठिकाणी आपण थांबतो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये.